हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे कर्णफूलवरती एक डिझाईन केली आहे. एक छान असे इयर कफ आपण रेडीमेड बेस आणला होता. सो आपण त्याच्यावरती ही डिझाईन केली आहे. तर ही डिझाईन कशी करायची आहे, खूप इझी आहे. आपली नथसारखीच ही डिझाईन आहे. तर ही डिझाईन कशी करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण हे सेपरेटली आपले हे फुल डिझाईन आपण इथे केलेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत. तर आपण इथे स्टार्ट करू आपल्या व्हिडिओला. आपण इथे रेडीमेड इयर कफ घेतलेले आहेत. याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. तर त्याच्यामध्ये मी ही डिझाईन घेतली आहे. मला हा सेल करायचा होता. इयर कफ ऑर्डर होती. सो त्यांच्या ऑर्डरनुसार आपण हे असे इयर कफ्स घेतलेले आहेत आणि याच्यावरती आपण डिझाईन आपल्या नथीचे जे आपले फुलं असतात आपण त्याची डिझाईन इथे डायरेक्टली करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मोतीमण्यांची माळ घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी क्रिस्टल्स घेतलेले आहेत. गोल्डन बीड्स घेतलेले आहेत 5 mmचे, 3 mmचे आणि हे क्रिस्टल्स घेतलेले आहेत रेड अँड ग्रीन कलरचे आणि 0.3 mmची तार. तर आपण डायरेक्टली इथे तार कट करून घेतलेली आहे आणि आपण इथे इयर कफवर डिझाईन न करता आपण सेपरेटली इथे फुलं आधी घेणार आहोत. फुलांची डिझाईन इथे आपण करून घेणार आहोत. देन आपण ती इयर कफवरती लावून घेणार आहोत. तर आपण इथे सेपरेटली फुलं कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपण इथे 5 mmचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. ते आपण इथे एकूण असे पूर्ण आपल्या जे क्रिस्टलच्या साईडने जेवढे लागणार आपल्याला तेवढे आपण घेणार आहोत. तर इथे आपण डायरेक्टली आपले 5 mmचे गोल्डन बीड्सचा इथे टर्न करून घेतले आहे. तारेमध्ये डायरेक्टली ते ओवून घेतलेले आहेत. 7 घेतलेले आहेत आपण एकूण इथे आणि तो आपण व्यवस्थित असा टर्न इथे तार असे फिरवून घेणार आहोत आणि थोडीशी तार आपण आतल्या साईडला टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे डायरेक्ट आपले जे क्रिस्टल्स आहेत ते इथे घेतलेले आहेत. मी ऑलरेडी इथं मरून कलरच्या क्रिस्टलचे मी फुलं तयार करून ठेवली आहे. त्यानंतर आपण इथे ग्रीनचं दाखवणार आहोत जेणेकरून तुम्हाला डिझाईन कळून जाईल कशी करायची आहे. सो इथे मी तार व्यवस्थित लॉक करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे 6 mmचे क्रिस्टल्स यूज केलेले आहेत. दोन्हीसुद्धा मरून आणि ग्रीनसुद्धा. तर डायरेक्टली आपण इथे मधोमध आणणार आहोत त्यांना आणि याच्यावरतून आपण डिझाईन स्क्वेअरमध्ये करणार आहोत आपल्या गोल्डन बीड्सवरती. सो इथे मणी व्यवस्थित लावून घेतलेले आहे. त्यानंतर एक 2-2 मण्यांचं आपण इथे टर्न करून घेणार आहोत आपल्या गोल्डन बीड्सवरती. सो हे बघा इथे अशा पद्धतीने आपण इथे तारा टाकून घेतलेल्या आहेत आणि खालून हा सर्कल भाग केलेला आहे, स्क्वेअर झालेला आहे वरती. सो हे फुल इथे जे आपण ग्रीन क्रिस्टल आणि आपली जी गोल्डन बीड्सची जी मणी आहेत ते एकमेकांना व्यवस्थित असे अटॅच झालेले आहेत. तार मी वरती काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण नेहमीसारखी डिझाईन आपली करणार आहोत मोती आणि त्याच्यावरती गोल्डन बीड्स, जे की मी 3 mmचे इथे गोल्डन बीड्स यूज केलेले आहेत कारण थोडीशी ब्रॉड डिझाईन दिसते आपली. सो 1 mmचे देखील यूज करू शकतो, 3 mmचे देखील यूज करू शकतो, बट मी इथं 3 mmचे यूज केलेले आहेत. पहिल्यांदा आपण इथे मणी घेणार आहोत, त्याच्यावरती आपला गोल्डन बीड्स घेणार आहोत. गोल्डन बीड्स साईडला करून आपण इथे व्यवस्थित तार ओढून घेणार आहोत. देन ही आपण पुन्हा एकदा आपल्या जे गोल्डन बीड्स आहेत 5 mmचे जे आपण सर्कल केलं आहे त्याच्यामध्ये तार टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपली ही एक जे आपलं मोतीमणी आहे तो आपल्या डिझाईनमध्ये व्यवस्थित अटॅच होऊन जाईल, नंतर तो साईडला राहील. सो जेव्हा ही डिझाईन आपण करतो तेव्हा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे की गोल्डन बीड्समध्ये देखील आपल्याला ही तार काढून टाकायची आहे आणि बाहेरच्या साईडने ओढून घ्यायची आहे. आणि आपण सेकंड प्रोसेस लगेच सेकंड मणी इथे घेणार आहोत, मणी आणि त्याच्यावरती गोल्डन बीड्स. तर मणी आणि गोल्डन बीड्स हे जवळजवळच यायला हवेत आधीच्या मणीसोबत. सो ते करतानाच आपण साईडला व्यवस्थित धरायचे आहेत. गोल्डन बीड्स साईडला करून तार टाकायची आहे आणि तार पूर्ण खाली खेचून घ्यायची आहे. देन ही पूर्ण डिझाईन आपल्याला गोल्डन बीड्समध्ये टाकायची आहे. सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण सर्कल करायची आहे. सेम ही प्रोसेस असणार आहे. इथे मरून कलर क्रिस्टल 6 mmचे, हे सुद्धा ग्रीनसुद्धा 6 mmचे आहेत. इथे आपण डायरेक्टली इथे गोल्डन बीड जसे की इथे मी 5 mmचे यूज केली, ती आपण डायरेक्टली 3 mmचे देखील यूज करू शकतो. जेव्हा आपण फुल करतो नथीवरती ते सुद्धा इथे करू शकतो, बट जशी ऑर्डर आहे किंवा कोणाला कशी डिझाईन आहे हवी आहे त्यानुसार आपण इथे करायची आहे. सो मी ही अशी डिझाईन त्यांना हवी होती, सो मी केली आहे. तर आपण असे 4-4 फुलं घेतलेली आहेत. एका साईडला 2 ग्रीन 2 मरून, सेकंड साईडला 2 ग्रीन 2 मरून असं इथे घेतलेली आहेत. आपण ही फुलं आधी करून घेतलेली आहेत 8 फुलं एकूण आणि डायरेक्ट आपण आपल्या इयर कफवर लावायची आहे तिथे. सो इयर कफवर देखील सिंपल लावायची आहे. डायरेक्टली तार आपण जी फुलांची राहणार आहे तीच तार आपण इयर कफमध्ये टाकून घेणार आहोत आणि डिरेक्टली आपण ती
लावून घेणार आहोत, अटॅच करणार आहोत आपल्या इयर कफला व्यवस्थित माप घेऊन वगैरे. सो तो व्हिडिओ इथे शूट झालेला नाही आहे. सो मी फक्त इथे फुलांचा व्हिडिओ घेतलेला आहे. सो मी तुम्हाला ही जनरल माहिती देत आहे की आपण नंतर प्रोसेस कोणती करणार आहोत. खूप इझी आहे. इयर कफवर होल्स असतात छोटे छोटे. सो आपण त्याच्यामध्ये तार टाकून घ्यायची आहे आणि वरच्या साईडनी व्यवस्थित तार लॉक करायची आहे. बिकॉज आतल्या मागच्या साईडने जर केली तर ती कानाला लागू शकते आपल्या. सो आपल्याला ती वरच्या साईडनीच लॉक करायची आहे आणि दिसता कामा नये. आपण जर लॉक प्रोसेस जास्त केली तर ती दिसता कामा नये. अशा पद्धतीने ती लॉक करायची आहे. तर इथे आपण सेकंड फुल बघणार आहोत. सेम प्रोसेस आहे. आधी मी गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. ते लॉक केल्यानंतर आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये ग्रीन क्रिस्टल घेतलेलं आहे. क्रिस्टल लॉक करण्यासाठी तारा खालून वरती घेणार आहोत आणि आपण डायरेक्टली आपल्या मोतीमणी आणि गोल्डन बीड्सची इथं डिझाईन करणार आहोत. सेम प्रोसेस गोल्डन बीड साईडला करून ही तार मोतीमध्ये टाकायची आहे आणि ती खाली खेचायची आहे. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला ही पूर्ण तार आपल्या गोल्डन बीड्सच्या डिझाईन्सच्या मधोमध व्यवस्थित घालायची आहे आणि खालच्या साईडने ती ओढायची आहे, जेणेकरून ती पूर्ण टाईटली आपल्या मधल्या सर्कलवर बसेल. ही प्रोसेस पूर्ण सर्कल करायची आहे आपल्याला. मोतीमणी, गोल्डन बीड्स आणि देन मोठे गोल्डन बीड्स 5 mm त्याच्यामध्ये हे तार टाकून घ्यायचे आहे. सेम प्रोसेस आहे इथे आपली. आपण इथे 2 फुलं देखील लावू शकतो वर खाली अशा पद्धतीने. जर कोणाला 4 फुलं हवे असेल तर तशी आपण इथे डिझाईन करायची आहे. 2 फुलांची डिझाईन देखील खूप छान दिसते, 4 फुलांची देखील छान दिसते. तशा पद्धतीने आपण इथे जसं ऑर्डर आहे त्यानुसार इथे करायची आहे. क्रिस्टल्समध्ये आपण रेड, ग्रीन आणि इयर कफमध्ये देखील खूप साऱ्या डिझाईन्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे इथे डिझाईन्स आहेत. सो ज्यांना जसे इयर कफ्स हवेत तसे आपण इथे द्यायचे आहेत. सो इथे ही डिझाईन देखील कंप्लीट होईल आता. आणि मी जसं म्हटलं की आपण इयर कफवर डायरेक्ट लावायचे आहेत, तर ती प्रोसेस देखील आपण इथे करणार आहोत ऑलरेडी. इथं व्हिडिओ नाही आहे त्याचा. सो मी जस्ट तुम्हाला सांगितलं आहे ती कशी करायची आहे. तर इथे हे फुल देखील होईल. मरून कलरचे फुलं मी करून घेतलेले आहेत. देन आपण ग्रीन कलरचे इथे करत आहोत. सो इथे तार व्यवस्थित ओढायची आहे. बिलकुल मनीमध्ये गॅप दिसता कामा नये किंवा तार देखील जास्त दिसता कामा नये. सो इथे लास्ट प्रोसेस आलेली आहे. सो लास्ट मनी लावलेला आहे मी. तुम्हाला दिसेल मनी देखील व्यवस्थित सगळे बसलेले आहेत आणि व्यवस्थित अशी लॉक ही डिझाईन झालेली आहे. आणि जी तार राहिलेली आहे तीच तार आपण आपल्या इयर कपवरती, आपल्या कर्णफुलवरती लावून घेणार आहोत. सो लॉकिंग प्रोसेससाठी आपल्याला सेकंड तारचा यूज नाही लागणार. सो हीच प्रोसेस. सो इथे पूर्ण मनी लॉक झाले आहेत, पूर्ण डिझाईन, पूर्ण सर्कल लॉक झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीचे ग्रीन आपलं झालेलं आहे फुल तयार. तर इथे मी तुम्हाला सगळी फुलं 8च्या 8 फुलं दाखवते. 4 मरून 4 ग्रीन अशी. आणि हे इयर कप आहे, त्या इयर कपवर मी डायरेक्टली लावून घेतलेले आहेत. वरच्या दिशेने जास्त करून मी लॉकिंग प्रोसेस केलेली आहे. तर याच्यासोबत आपण इथे चेन देखील देणार आहोत, पर्ल चेन, ज्याला की जास्त ओझं काही वेळेस झेपत नाही इयर कफला, तर त्यासाठी आपण पर्ल चेन देखील द्यावी. जर आपण कोणाला ऑर्डर देत असेल आपण या गोष्टीची, इयर कफची, तर त्यांना आपण ही पर्ल चेन द्यायची, मी दिलेली आहे. तर आपले हे कर्णफूल इयर कप हे असे दिसत आहेत आफ्टर डिझाईन. खूप छान डिझाईन ही दिसते. तर तुम्ही देखील अशी डिझाईन ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.